पटनापूरला लोक येत होते, पण पटनापूरला ध्यानाला बसत होते. बाबा मला म्हणत होते आम्ही आमच्या घरी जमते का बसायला, तर घरी मी जमते. पण काही लोक म्हणत होते की मंदिर बरेच लोक झाल्यावर नाही, आम्हाला एक ध्यान मंदिर पाहिजे. ध्यान मंदिर कशासाठी पाहिजे की ते आम्हाला जास्त लोक झाल्यावर जागा एकांत असावा, तिथे कलोळ नसावा, म्हणून आम्हाला ते मंदिराची गरज आहे. बाबाला म्हणत होते की बाबा जागा आम्हाला असं, आणि त्याचे नाव मंदिर नसून एक ध्यान मंदिर आहे. बाबाजीचे जेवढे बी आहे त्याला ध्यान मंदिर म्हणतात, की आम्हाला 5 मिनिट 10 मिनिट त्याच्यामध्ये बसायचंय, बाकी काही दुसरं काही नाही. सिर्फ तुम्हाला त्याचे उत्पत्ती राहू द्या, घर राहू द्या, मग तुम्हाला टाइम नसेल भेटत तर मग तुम्ही तुमच्या घरी बी बसू शकता, त्याला असं काही नाही. मग संतांना आपल्याला म्हणलेलं आहे ना, मंदिरात अंतराचं तोच नांदता आहे, नाना रूपी नाना देही तुझा देव आहे. देव का असा एक दोन व्यक्तीचा, एक दोन माणसाचा, एका धर्माचा, एका पंथाचा असा आहे का? तो जळी तळी काष्टी पाशाने तो भरून उरलेला आहे म्हणले नामदेव महाराज. म्हणून बाबाला म्हणत होते लोक, बाबा पाया पडत होते. बाबा म्हणत होते माझ्या पाया पडता, तुम्ही काय रिकामे झाले, तुमच्यामध्ये देव नाही का? तुमच्यातला देव जागवा तुम्ही. आणि 5 मिनिट ते 10 मिनिट मी जे अनुभव घेतला, आज आपण इथे बाबाजीच्या आपण फोटोची ग्रंथाची पूजा करतो. बाबा म्हणत होते फोटोची पूजा का करणं आहे की यांनी आम्हाला एक मार्ग दाखवला. ग्रंथाची पूजा काय की त्याच्यामध्ये ज्ञान आहे, नुसतं पूजाच नाही, त्याच्या मागे जोपर्यंत आपण ते चालत नाही, त्याच्या वचनावर आपण चालत नाही, त्यांच्या ग्रंथाच्या वाचवता किती अभ्यास केला, आम्ही वाचवतो आणि चालत नाही, तोपर्यंत आम्हाला कोणत्या गोष्टीचा अनुभव येणार नाही. बाबा म्हणले ध्यान समस्त लोका परदाता आहे. आणि तुकाराम महाराज काय म्हणले, क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावया पार बहुसिंधू. तुकाराम महाराज काय म्हणले, बाबा ध्यान करा आणि याच्यातूनच मला ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं, तत्वज्ञान झालं, हे सर्व आणि आत्मज्ञान झालंय. कशामधून? याच ध्यानामधूनच झालं. आम्हाला आत्मज्ञानाकडे जायचं, सर्वांमध्ये मोठं हे आत्मज्ञान आहे. आणि आम्हाला आत्मज्ञान होण्यासाठीच आम्हाला ध्यान करायचं आहे की आपण कोण आहोत आणि आपल्यामध्ये एक शक्ती आहे, तर ती आहे कशी?